इंडियन आर्मी रैली भरती 2025 महाराष्ट्र, यारो पुणे आर्मी रैली भरती, यारो मुंबई आर्मी रैली भरती, यारो कोल्हापूर आर्मी रैली भरती, यारो नागपूर आर्मी रैली भरती, यारो मुंबई आर्मी रैली भरती। तर पहा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आर्मी भरतीचं ग्राउंड आमच्या यारोचं ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरतीचं ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये, यारो नागपूर आर्मी रैली भरतीचा ग्राउंड कधी आहे, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रैली भरतीचं ग्राउंड कधी आहे, त्याचबरोबर यारो कोल्हापूर आर्मी रैली भरतीचा ग्राउंड कधी आहे, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रैली भरती, यारो मुंबई आर्मी रैली भरती, ह्या पाचही यारोच्या आर्मी रैली भरतीचा ग्राउंडच्या तारखा कधी आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रैली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पाचही यारोचा आर्मी रैली भरतीचं ग्राउंड मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो, यारो पुणे आर्मी रैली भरतीचं ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे। तर यारो पुणे आर्मी रैली भरतीचं जे ग्राउंड आहे तर 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत यारो पुणे आर्मी रैली भरतीचं ग्राउंड चालणार आहे। आणि यारो पुणे आर्मी रैली भरतीचं जे ग्राउंड आहे तर ते या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। आजही ग्राउंड होतं, उद्या ग्राउंड आहे, रोजच्या रोज त्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे 9 ते 17 ऑगस्ट पर्यंत। आणि त्याचबरोबर आपल्याला भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायचे तर पहा, ज्या दिवशी आपला हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल, आणि समजून जा एक उदाहरण तुम्हाला देऊन राहिलो तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जवळपास 13 ऑगस्टला आहे आणि तुम्ही जर समजा 13 ऑगस्टला त्या ठिकाणी गेले ग्राउंडवर तर तुम्हाला घरी पाठवलं जाणार आहे। लक्षात ठेवा, ह्या चुका आपल्याला करायची नाही। म्हणजे सांगायचं वेळेस की भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला सेंटरवर पोहोचायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून चालू झाली राहते। आता दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो आर्मी भरतीमध्ये नवीन पोरं जास्त असते। आता ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर 50-60% पोरं नवीन आहे, त्यांना माहीत नसते आणि सर्वांना असं वाटतं की बा आपल्या हॉल तिकीटवर 13 तारीख आहे तर आपल्याला 13 तारखेला त्या ठिकाणी ग्राउंडवर जावं लागते। तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून चालू झाली राहते। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल, कोणती पण तुमची तारीख असेल तर आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी ग्राउंडवर पोहोचायला ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायला लागते आणि झेरॉक्स सुद्धा आपल्याला सोबत न्यायला लागते। एक दिवस अगोदर आपल्याला आर्मी भरतीला जायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून चालू झाली राहते। आता महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांचे सुद्धा असे कमेंट असते की सर महिला उमेदवारांचा ग्राउंड कधी आहे, तर मी सर्व महिला उमेदवारांना सांगून देतो तर आपल्याला जे रोजच्या रोज आपला ईमेल आपण चेक करा, जो तुम्ही आर्मी भरतीला फॉर्म भरताना जो ईमेल दिला होता तर तो ईमेल जे वेळोवेळी चेक करत राहा, कारण की तुम्हाला ईमेलवरच त्या ठिकाणी मेल तुम्हाला येणार आहे, मेसेज येणार आहे की आपलं ऍडमिट कार्ड या ठिकाणी आलं आहे म्हणून डाउनलोड करून घ्या म्हणून। ठीक आहे, तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो ईमेलवर जास्त तुम्ही एक लक्षात ठेवा, भरती तुम्ही देऊन राहिले कारण की फॉर्म तुम्ही भरलाय तर तुम्हाला ईमेल येणार आहे, मला ईमेल या ठिकाणी येणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ईमेल या ठिकाणी वेळोवेळी चेक करत राहा, मोबाईलवर मेसेज चेक करत राहा, तुम्हाला ऍडमिट कार्डचा मेसेजेस येणार आहे, मोबाईलवर सुद्धा येणार आहे आणि तुमच्या ईमेल आयडीवर सुद्धा येणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वेळोवेळी आपला ईमेल आयडी चेक करत राहा। त्यानंतर आपण यारो नागपूरचं जर आर्मी रैली भरती जर पाहिलं तर यारो नागपूर आर्मी रैली भरतीचं जे ग्राउंड आहे तर 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत यारो नागपूर आर्मी रैली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। तर 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत हे या ठिकाणी ग्राउंड तुम्हाला पाहायला भेटणार आहे यारो नागपूर आर्मी रैली भरतीचं। आणि यारो नागपूर आर्मी रैली भरतीचं जे ग्राउंड आहे यावर्षी कामठी नागपूरमध्ये आहे, कामठी नागपूर या ठिकाणी यारो पुणे आर्मी रैली भरतीचं ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ज्यांचं सुद्धा यारो नागपूरला ग्राउंड आहे हे फिक्स झाले ग्राउंड। ठीक आहे, यारो नागपूरचं ग्राउंड फिक्स आहे, मी तुम्हाला सांगून देतो 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत यारो नागपूर आर्मी रैली भरतीचा कन्फर्म या ठिकाणी ग्राउंड आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा 3 सप्टेंबरला ग्राउंड राहणार आहे तर तुम्हाला एक दिवस अगोदर या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर पासून चालू झाली राहते। आता ज्यांचं सुद्धा 3 ऑगस्टला ग्राउंड असेल तर एक उदाहरण देऊन आला, ज्यांचं सुद्धा
3 ऑगस्टला ग्राउंड असेल तर आपल्याला 2 ऑगस्टला रात्री 8 वाजेपर्यंत काहीही करून त्या सेंटरवर आपल्याला पोहोचायचं आहे, एक लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं एवढंच की 1 दिवस अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे. त्यानंतर आपण यारो कोल्हापूरचं जर आपण पाहिलं तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे तर 29 नोव्हेंबर 2025 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान जे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आर्मी भरतीला आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचायचं आहे. ज्यांचं सुद्धा 29 नोव्हेंबरला जर ग्राउंड असेल, उदाहरण देऊन राहिलो तर 28 नोव्हेंबरलाच आपल्याला ग्राउंडवर त्या सेंटरवर ज्या ठिकाणी आपलं ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला रात्री 8-9 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की 1 दिवस अगोदर जायचं आपल्याला आर्मी भरतीला, ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर. त्यानंतर आपण यारो मुंबईचा जर आपण विचार केला तर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 15 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025 पर्यंत यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे. तर ज्यांचं सुद्धा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड असेल तर 1 दिवस अगोदर आपल्याला पोहोचायचं. आपल्या ॲडमिट कार्ड आपलं चेक करत राहा. रोजच्या रोज आपण ॲडमिट कार्ड चेक करत राहता, एक लक्षात ठेवा. कारण की ईमेल आपल्याला येत असते, ईमेल आपला चेक करत राहता. तर ईमेल तुम्ही या ठिकाणी जो पण तुम्ही फॉर्म भरताना ईमेल दिला होता, ईमेल ID, तर तो आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी चेक करत राहायचा आहे. कारण की त्यावरच आपल्याला मेसेज येणार आहे आणि जो आपण फॉर्म भरताना मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावर आपल्याला मेसेज येणार आहे की आपलं ॲडमिट कार्ड आलं म्हणून. ठीक आहे. तर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली येते. तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही ग्राउंडच्या तारखा एक लक्षात ठेवा. येणाऱ्या दिवसामध्ये आपलं ग्राउंड आहे आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ईमेल या ठिकाणी चेक करत राहायचं आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ग्राउंड कधीही या ठिकाणी आपलं येऊ शकते आणि यारो पुणेचा महिला उमेदवारांचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी कधीही या ठिकाणी चालू होऊ शकते, एक लक्षात ठेवा. तर ज्या पण महिला उमेदवार असाल तर आपला मोबाईल ईमेल ID तुम्ही चेक करत राहा की आपल्याला ईमेलवर मेसेज आला आहे काय की बा ॲडमिट कार्ड डाउनलोड झाला आहे म्हणून. ठीक आहे. तर हे काय आपण चेक करत राहा. तुम्हाला ईमेल ID वर मेसेज येणार आहे, एक लक्षात ठेवा, जे पण विद्यार्थी पेपर पास झाले त्यांना. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल न्यायचे. डॉक्युमेंट कोणकोणते लागते तर पहा, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर डोमिशियल झालं, त्याचबरोबर 50 फोटो लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं, अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला TC लागणार आहे, त्याला आपण शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हणतो. कॉलेजमध्ये जर आपला TC असेल, शाळा सोडल्यात दाखला असेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा त्या ठिकाणी चालते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा लागणार आहे. नोटरी जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर आपल्याला जे सायबर कॅफेवाल्याने 2-3 प्रिंटा दिला, अप्लिकेशन प्रिंट दिली होती आणि एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून प्रिंट दिले. तर त्यावर आपल्याला नोटरी करायची आहे. तर तो फॉर्म घेऊन जायचा, त्याच्यावर 10 रुपये तिकीट चिपवायची आणि वकिलाच्या घरी जायचं डायरेक्ट. नोटरी आपल्या जिल्ह्यामध्येच करायची. कोणत्याही जिल्ह्यातले असाल तुम्ही तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. कारण की गल्लोगल्लीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वकिलाचे घर आहे, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते, येथे नोटरी करून भेटणार आहे म्हणून त्यांच्या घरी जायचं डायरेक्ट आणि नोटरी करून द्या म्हणा, ते करून देते. ठीक आहे. हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे ओरिजिनल आणि प्रत्येकीच्या 2-2 झेरॉक्स लागते. एक झेरॉक्स आर्मी मागते पण 2-2 झेरॉक्स उद्या पडले. तर आजच्या इथंच थांबतो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. जय हिंद, जय भारत.